मैं विशाल शैलजा प्रकाश बापू पाटिल ईश्वर की शपथ लेता हूँ। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम। सांगली लोकसभा मतदारसंघातील नूतन खासदार विशाल पाटील यांनी संसदेमध्ये लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली। मैं विशाल शैलजा प्रकाश बापू पाटिल ईश्वर की शपथ लेता हूँ अशी शपथेची सुरुवात त्यांनी केली। शपथेच्या शेवटी जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय भीम म्हणत महामानवांना अभिवादन केले। नूतन खासदार विशाल पाटील यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर सांगलीमध्ये काँग्रेस कमिटी समोर जल्लोष करण्यात आला। फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे, अप्पा कोरे, करीम मिस्त्री, आदिनाथ मगदूम, भाऊसाहेब पवार, अविनाश शेठे, राजेश नाईक, राजेश जगदाळे, सुभाष पाटील, शिवराज पाटील, संजय कुलकर्णी, अरुण बनसोडे, मारुती बनकर यांच्यासहित पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान दिल्लीमध्ये संसदेतील शपथविधीसाठी माजी मंत्री विश्वजित कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा श्रीमती शैलजा भाभी पाटील तसेच खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील तसेच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। श्री विशाल दाता प्रकाश बापू पाटिल। मैं विशाल शैलजा प्रकाश बापू पाटिल जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूं, ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूं उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम। संसदीय शपथ घेतली। ज्या सांगलीकरांचं स्वप्न होतं की दरवाजा फोडून जायचं, ते आज अखंड सांगली जिल्ह्याच्या वतीनं, सांगलीच्या काँग्रेसच्या वतीनं जेवढा आनंद झाला की हा आनंद गगनात मावना। आणि आज सांगलीकरांचं हे स्वप्न पूर्ण झालं। विशालदादांना शपथविधी घेताना बघितल्यानंतर एक आगळा वेगळा आनंद आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये उत्साह झाला आणि त्यामुळं आज काँग्रेस कमिटीमध्ये आम्ही एकमेकांना पेढे भरवून आम्ही आज आनंद उत्सव साजरा केला। विशालदादा पाटील यांनी भारतीय संविधान आणि लोकसभेच्या सभागृहामध्ये जी शपथविधी घेतली, ती शपथविधीची त्यांनी आपल्या वक्तृत्वातून जी मांडणी केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, देशाच्या संस्कृतीचा विचार, संपूर्ण देश बाजूला घेऊन जाण्याचा विचार त्यांनी शपथविधीत मांडला आणि ही शपथविधी घेतली। आम्हाला कार्यकर्त्यांना आनंदाच्या सागरात म्हणून उल्हासांच्या गटाने खाल्लो आणि खऱ्या अर्थानं त्यांचा विजय आणि हा प्रवेश त्यांचा जी काय दगडावरची पांढरी होती ती आज सिद्ध झाली।